काही वर्षांपूर्वी पशुधन किंवा पशुसंबंधित व्यवसायाकडे एक जोडधंदा म्हणून बघितले जात होते. मात्र अलीकडच्या काळात या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे हा एक मुख्य व्यवसाय होऊ पाहतो आहे. शहरात किंवा इतरत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना व पशुपालकांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा या उद्देशाने पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैराण आणि खाद्य अभियान राबविले जात असून शासनातर्फे या योजनेअंतर्गत मोठे अनुदान देत रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. काय आहे ही योजना या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासनाची एक राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुखाद्य वैरण उद्योजकता विकास याकरिता एक योजना आणलेली आहे आणि ही योजना संपूर्ण भारतामध्ये राबवण्यात येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवण्यात येत आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना सायलेज मेकिंग युनिट वर्षाला 2000 ते 2400 टन उत्पादन करण्याकरिता 50 लाखाचं एक युनिट आहे. याच्यामध्ये 50% अनुदान याच्यामध्ये देतं. तसंच चाऱ्याचे ब्लॉक तयार करणे ही सुद्धा एक योजना याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये सायलेज मेकिंग युनिटमध्ये शेतकऱ्यांना या प्रोजेक्टमध्ये चारा उगवून त्याचे सायलेज तयार करून आणि ते ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी विकण्याकरिता शासनाने हे धोरण योजिलेलं आहे. याच्यामध्ये याचं मेन उद्दिष्ट बेरोजगारांना रोजगार निर्मिती करणे आणि उद्योजकता वाढवणे, तसंच यासोबत पशुधनाची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढवणे. कारण बरेच ठिकाणी शेतकरी किंवा शहरालगतच्या भागामध्ये हिरवा चारा जनावरांना मिळत नाही, त्यामुळे दूध उत्पादन त्याच्यामध्ये कमी होतं. हिरवा चारा किंवा सायलेज जर आपण पशूंना खाऊ घातलं तर दूध उत्पादन क्षमता वाढते आणि त्या पशुपासून अधिक फायदा होतो. याच्यामागे शेतकऱ्याचा सुद्धा फायदा आहे आणि पशुपालकाचा सुद्धा फायदा आहे. सध्या बरेच 10 वर्षापूर्वी पशुधन किंवा पशुसंबंधित जे व्यवसाय ते पहिले जोडधंदा म्हणून करायचे, पण आता ते स्वतंत्र व्यवसाय झाले असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही त्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला हिरवा चारा मिळावा आणि त्यापासून दूध उत्पादन वाढावं यासाठी ही योजना आणलेली आहे. आणि यासोबतच आपण जर हे केलं तर पशुधनाची उत्पादन क्षमता वाढून ही आपल्या शासनाला किंवा महाराष्ट्राला किंवा भारताला याची नक्कीच मदत होईल. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजे मराठीमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान, हे जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं NLM ते तुम्हाला गुगलवरती मिळेल. आणि उद्यमित्रा ही साईट आहे, या साईटवरती डिटेल दिलेलं आहे. तर यावरती आपल्याला अप्लाय करता येतं. याच्यामध्ये बरेचसे जसं आता आपण ॲडमिशन घेतो त्याप्रमाणे जशी रिक्वायरमेंट राहते त्याचप्रमाणे या प्रोजेक्टमध्ये सुद्धा रिक्वायरमेंट राहतं. तुमच्याकडे जमीन असणं जरुरी आहे, जागा, आणि तुम्ही हा कुठे व्यवसाय करणार आहे त्याचं सातबारा किंवा त्याला लागणारे अत्यावश्यक दस्तऐवज या माध्यमातून आपल्याला या साईटवर भरावे लागतात. मी या प्रसंगी आपणा सर्वांना विनंती करतो की या चांगल्या योजनेचा संधीचा आपण फायदा घ्यावा आणि एक उद्योजकता या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी. राज्यात राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली असून शेतकरी पशुपालकांसह बेरोजगारांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.